मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सविस्तर माहिती. महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना मोफत किंवा शासन अनुदानातून तीर्थयात्रा सुविधा दिली जाते. योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडवणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मदत, धार्मिक व आध्यात्मिक पर्यटनाला प्रोत्साहन, ज्येष्ठांच्या मानसिक समाधान व सामाजिक सहभागात वाढ. लाभ कोणाला मिळतो? महाराष्ट्रातील रहिवासी, साधारणतः 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, वार्षिक उत्पन्न मर्यादा शासन निकषानुसार, शारीरिकदृष्ट्या प्रवास करण्यास सक्षम असणे आवश्यक. योजनेअंतर्गत मिळणारे लाभ: मोफत किंवा अनुदानित प्रवास, निवास व्यवस्था, भोजन सुविधा, वैद्यकीय मदत, समूहामध्ये सुरक्षित तीर्थयात्रा. काही अहवालांनुसार एका लाभार्थ्यास सुमारे 30,000 रुपयांपर्यंत खर्च शासनाकडून केला जातो. प्रमुख तीर्थस्थळे: योजनेअंतर्गत विविध धार्मिक स्थळांचा समावेश केला जातो. काशी विश्वनाथ, अयोध्या, तिरुपती बालाजी, शिर्डी, रामेश्वरम, चारधाम, बोधगया, पंढरपूर इत्यादी. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवासी दाखला, वयाचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट आकार फोटो, मोबाईल नंबर. अर्ज कुठे करावा? जिल्हा समाज कल्याण कार्यालय, तहसील कार्यालय, अधिकृत महाराष्ट्र शासन संकेतस्थळ. काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन फॉर्म सुविधा उपलब्ध. महत्त्वाच्या सूचना: एका व्यक्तीस साधारणतः एकदाच लाभ. प्रवासाच्या तारखा शासन निश्चित करते. वैद्यकीय फिटनेस आवश्यक असू शकतो. निवड प्रक्रिया जिल्हानिहाय बदलू शकते. अलीकडील अपडेट: नागपूर विभागातून बोधगया तीर्थयात्रेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काही जिल्ह्यांत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत माहिती: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन पोर्टल, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा. शासन निर्णय, शासकीय योजना आणि माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम व फेसबुकवर फॉलो करा. धन्यवाद.